बिना चपातीची सुद्धा इतकी टेस्टी अशी ही भाजी लागते। तर आज आपण बनवणार आहोत मुगाची सुकी भाजी। एकदम कमी मसाले वापरून अशी टेस्टी भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मूग मी 4 तास अगोदर भिजत घातलेले होते, तर हे स्वच्छ धुवून घेतलेत। तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। कढई गरम झाली, आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तर मी अंदाजे तेल घातलेलं आहे, 2 ते 3 चमचे आहे। तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे। जिरे तडतडल्यानंतर लसूण घालायचा, शक्यतो लसूण ठेचून घ्यायचा। लसूण थोडासा कलर चेंज झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा। तर आपल्याला हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। तर मी एक मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर आता हा आपण शिजवून घेऊया। तर बघू शकता टोमॅटो आणि कांदा छानपैकी शिजला गेलेला आहे, पण हा पूर्णपणे शिजला नाही। तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। मसाल्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे, धना पावडर, हळद आणि मसाला शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित असे शिजले जातात। तर आता हे मिक्स करून घेऊया। तर मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे। तर आता आपल्याला हा कांदा टोमॅटो अजून शिजून घ्यायचा आहे। त्यामुळे आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे मसाला आपला हा एकदम ग्रेव्ही टाईप होईल। तर आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवर हा मसाला आपण शिजवून घेऊया। तर आता यावर झाकण ठेवूया आणि 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटानंतर बघू शकता एकदम तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण आपला एकदम छानपैकी शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण जे धुवून ठेवलेले मूग होते ते घालून घेऊया। तर सगळं यामध्ये मसाले घालताना जेवढी आपली मूग आहेत त्या अंदाजाने मसाले घालून घ्यायचे आहे, म्हणजे चव एकदम टेस्टी बनते। तर आता मूग घालून झाल्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर मीठ मी थोडं कमी घातलेलं आहे, कारण मसाला शिजताना पण आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं। तर मूग आता आपण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे आहे। तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी टेस्टी अशी ही भाजी होते। तर आपण चपाती जर नसली तरी आपण सुक्की ही भाजी खाल्ली तरी खूप चवदार आणि मासूक लागते। तर आता ही आपण मिक्स करून झालेली आहे। तर आता आपल्याला ही सुक्की बनवायची आहे। तर आता हे मूग शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे। तर जास्त पाणी न वापरता फक्त आपण अर्धा ग्लास पाणी वापरणार आहोत। तर मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। कपाच्या अंदाजाने म्हणाल तर 1 कप पाणी आहे। तर पाणी घातल्यानंतर एकदम परत आपण मिक्स करून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी मिक्स करून झालेले आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर चला आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटांनी आपण याचं झाकण खोलून बघूया। तर चला आता आपण याचं झाकण काढून बघूया। तर एकदम छानपैकी आपले मूग शिजले गेलेले आहे आणि सुगंध पण एकदम मस्त येतो आहे। तर इतकी साधी सिंपल टेस्टी अशी ही भाजी बनते, पण चवीला अप्रतिम लागते। तर चला आता ही मिक्स करून झालेली आहे। आता आपण ही शिजली की नाही बघूया। तर एक मूग आपण दाबून बघितला तर छानपैकी मूग शिजले गेलेले आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी सर्व करूया। तर एकदम कमी मसाले वापरून साधी सिंपल पण एकदम टेस्टी आणि चवदार लागणारी आपली मुगाची भाजी किंवा उसळ म्हणा तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करा।